तुमचे गुडघे दुखत आहेत का? नाही. मग कंबर? ती पण नाही. मग तुमची मान तर नक्कीच दुखत असणार. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या समस्या जवळपास प्रत्येक घरात आढळतात. आपली बदलती जीवनशैली, चुकीच्या बसण्याची पद्धत, चुकीची झोपण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव आणि आपला आहार या सगळ्या कारणामुळं आपल्या ह्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत 3 भागांची एक स्पेशल ऑर्थो मालिका केवळ तुमच्यासाठी. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे या ऑर्थो स्पेशल सिरीजसाठी आज आपण एक खास पाहुणे बोलवले आहेत, डॉक्टर अमित महाजन. अमित सर हे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजेच अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं महाजन नर्सिंग होम नावाने पुणे सातारा रोडवर एक हॉस्पिटल आहे आणि ते भारती हॉस्पिटलमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. तर महाजन सरांसोबत ह्या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि हो, महत्त्वाचं, जर तुमच्या कुठल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला हा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया आपला हा आजचा आरोग्याचा प्रवास डॉक्टर अमित महाजन सरांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मित्रांनो, हल्लीच्या जगात प्रत्येक आईबाबा आपल्या मुलांना म्हणतात की ताठ मानाने जगा. पण या मोबाईलच्या काळामध्ये प्रत्येकाची मान ही खालीच असते, 45 डिग्रीज झुकलेली, आणि परिणाम काय होतोय? मानेचं दुखणं. अमित सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार. सर्वप्रथम तर माझी इतकी चांगली ओळख करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहे. जसं सरांनी सांगितलं तसं माझं स्वतःचं एक नर्सिंग होम पुणे सातारा रोडवरती आहे. मी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथे अस्थिरोग तज्ज्ञ आणि हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून देखील कार्यरत आहे. तर आज या इंटरव्ह्यूमध्ये आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुमचे सर्व जे काही प्रश्न असतील त्याची मी उत्तरे माझ्याप्रमाणे योग्य पद्धतीने देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. नक्कीच. परत एकदा इथे मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आपलं सर, सर्वात पहिला प्रश्न, मग अशी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाची मान हल्ली खालीच असते, ताठ माने जगणं लोक विसरलेली आहेत. तर या मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा लॅपटॉपच्या वापरामुळं लोकांच्या ह्या समस्या कितपत हल्ली वाढलेल्या आहेत? तुमच्याकडे किती पेशंट्स असे मानदुखीसाठी खास येत आहेत? तर मानदुखी हा खूप कॉमन असा प्रॉब्लेम झालेला आहे सध्या. आणि आमच्या प्रॅक्टिसमध्ये एस्पेशली गेल्या 5 वर्षामध्ये हा आमूलाग्र बदल दिसला आहे की खूप मानदुखीचे पेशंट्स आमच्याकडे येतात. OPDला येणाऱ्या एज ग्रुपसुद्धा बदललेला आहे. म्हणजे आधी आमच्याकडे वयस्कर मंडळी यायची, कारण की मानेच्या मणक्यांच्या झिजेमुळे त्यांची मानदुखी असायची. पण आता येणारे पेशंट हे टेक्स्ट नेक सिंड्रोम असं आम्ही त्याला म्हणतो, त्याचे पेशंट आम्हाला जास्ती दिसतात. तर हे पेशंट्स बेसिकली मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा लॅपटॉपच्या वापरामुळे, रॉंग पोश्चर, खूप लॉंग वर्किंग आवर्स आणि ट्रॅव्हलिंग, आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि एस्पेशली हे IT इंडस्ट्रीमधल्या लोकांना ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं. त्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि त्याच्यानंतर तिथे ऑफिसमध्ये गेल्यावर कम्प्युटरवरती तासनतास बसल्यामुळे मानेचे स्नायू जे असतात ते एका विशिष्ट मर्यादेपलीकडे त्यांच्याकडनं काम करून घेतलं गेलं तर ते स्पॅझममध्ये जातात, आकुंचन पावतात. आणि तसं झाल्यानंतर मग मानदुखी सुरू होते आणि ती इतक्या इझिली रिलीव्ह होत नाही. तुमच्या पोटरीमध्ये जर क्रॅम्प आला तर तो पटकन आपण थोड्या वेळ रेस्ट घेतली की जातो. पण मानेच्या मणक्यांच्या स्नायूंचं तसं नसतं. ते स्नायू बऱ्याच वेळ स्पॅझममध्ये राहतात, त्याच्यामुळे मानदुखी होते आणि मग अशा पेशंट्सना बरेचदा फिजिओथेरपी किंवा औषधांची गरज पडू शकते. अजून एक कारण मी अजून नमूद करीन की आजकाल जिमचं फॅड फार वाढलेलं आहे. त्यामुळे जिममध्ये गेल्यावरती जी वजनं उचलली जातात ती मर्यादेपलीकडे कधीतरी उचलली गेली किंवा खूप झटक्याने ते वजन उचललं गेलं तर मानेला लचक भरते आणि ती लचक भरणे देखील मानदुखीचे कारण असू शकते.
ऑफकोर्स वयस्कर मंडळींमध्ये मानेच्या मणक्यांची होणारी झीज, ज्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस म्हणतो, ते देखील मानदुखीचं एक कारण असतं. सो अशी अनेक कारणं आम्हाला आमच्या ओपीडीमध्ये प्रॅक्टिसमध्ये दिसून येतात. पण मी मगाशी म्हणालो तसं यंग लोकांमध्ये आजकाल हे प्रमाण फार वाढलेलं आहे. बरोबर सर. आता कारणं तुम्ही जी सांगितली त्या अनुषंगानेच की अशा कुठल्या चुका लोक नॉर्मली करतात की त्यांचं सर्वायकल पेन किंवा मानेचं पेन हे दुखणं वाढत राहतं किंवा नवीन उद्भवतं? बरं, आता बरेचदा आपण पाहतो की मोबाईलचा वापर ज्यावेळेला केला जातो तो बरेचदा थकून भागून घरी आल्यानंतर तुम्ही घरी चुकीच्या पोझिशनमध्ये लोळत मोबाईल बघत असता. बरेचदा पेशंट्स पोटांवरती झोपून आपलं मोबाईल पाहणं सुरू असतं. अशा वेळेला मानेची जी पोझिशन असते त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि बरेचदा त्या चुकीच्या पोझिशनमुळे स्नायू मी मगाशी म्हणालो तसं स्पॅझममध्ये जातात. परत लॅपटॉपचा वापर करताना मांडीवरती लॅपटॉप ठेवून बरेचदा कामं केली जातात. खरं तर असं आहे की स्क्रीनचा वापर तुमच्या डोळ्याच्या लेव्हलला असायला हवा आणि त्या लेव्हलला जर तुम्ही लॅपटॉप ठेवून जर काम केलं तर डेफिनेटली मानेची दुखणी कमी राहतील. सो चुकीच्या पोझिशनमध्ये किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये बसल्यामुळे किंवा झोपून मोबाईल पाहिल्यामुळे बरेचदा टी व्ही पाहताना सुद्धा लोक सोफ्यावरती डोकं ठेवून साईडला झोपतात आणि मग ती मान फार विचित्र पोझिशनमध्ये राहिल्यामुळे देखील ही दुखणी खूप प्रामुख्याने आम्हाला सध्या आढळून येतात. सोफ्यावर बसताना कधी हा खाली सरकत झोपून जाणार आहे असं अगदी खरं मोबाईल बघणार. अगदी खरं आहे आणि हे अगदी यंग लोकांपासनं इवन वयस्कर मंडळींपर्यंत हा जो काही मोबाईलचा सध्या एक एपिडेमिक झाल्यासारखा झालाय त्याच्यामुळे ह्या दुखण्यांचं प्रमाण डेफिनेटली वाढलेलं आहे. बरं, एकदा का मान दुखायला लागली तर हे कधी नॉर्मलपर्यंत ठीक आहे किंवा कधी सिरियस आहे ह्याचे काही साईन सिम्पटम्स कशी ओळखावेत? बरं, ज्यावेळेला मानदुखीसोबत, आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की मानदुखीसोबत तुम्हाला दुखणं हाताकडे यायला सुरुवात होते. ज्यावेळेला हाताकडे मुंग्या येतात, हातामध्ये वीकनेस जाणवायला लागतो, वस्तू उचलताना आपल्याला जाणवतं की आपली ग्रिप व्यवस्थित होत नाही आहे किंवा हातातली वस्तू पडून जाते, हातातल्या संवेदना कमी झाल्यासारखी जेव्हा जाणीव होते त्यावेळेला हे दुखणं फक्त मानेच्या स्नायूंपुरतं मर्यादित नसून कदाचित तिथे नस दबली जाते. अच्छा. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा पेशंट्सना हा गैरसमज असतो की नस म्हणजे रक्तवाहिनी दबतीये. तर तो एक गैरसमज मी आज दूर करू इच्छितो की नस ही रक्तवाहिनी नसते. नस ही एखाद्या इलेक्ट्रिक वायरीसारखी असते ज्याचं कनेक्शन डायरेक्ट तुमच्या ब्रेनकडे, मेंदूकडे असतं आणि तिथून निर्माण होणारे सगळे सिग्नल्स हाताकडे ही नस नेत असते आणि ही मानेच्या मणक्यांच्या खूप जवळ न जाते. जर का तुमच्या मानेच्या दुखण्यांचं स्वरूप असं असेल की स्लिप डिस्क झाली आहे किंवा मणक्यांची झीज झाली आहे किंवा कधीकधी खूप जास्ती स्नायूंचं स्पॅझम आहे, त्यावेळेला नसेवरती दाब येतो, दुखणं हाताकडे यायला लागतं, हाताला मुंग्या यायला लागतात, हाताची मूव्हमेंट कमी होते, अशा वेळेला मात्र पेशंटनी जरूर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा, योग्य ते उपचार करून घ्यावेत, म्हणजे लवकर ह्यातनं मुक्तता त्यांना मिळवता येते. मग असं जर दुखणं एखाद्याला वाढलं तर मग त्यासाठी उपचार पद्धती कुठल्या आहेत? म्हणजे व्यायाम म्हणा किंवा मग बाकी औषधं म्हणा, काय करता येईल? बरं, सो ज्या वेळेला असे पेशंट्स आमच्याकडे येतात की जे फक्त दुखणं मानेपुरतं मर्यादित नाही आहे आणि हाताकडेही यायला सुरुवात झाली आहे, त्यावेळेला आम्ही सखोल तपासणी करतो. पेशंटच्या पॉवर आणि सेन्सेशन्स यांचं मोजमाप केलं जातं, ते नोट केलं जातं आणि गरज पडल्यास मग एक्सरे किंवा MRI सारख्या काही तपासण्या आम्हाला योग्य त्या निदानापर्यंत पोहोचवण्याकरता मदत करतात. अशा वेळेला त्यांना बरेचदा 90% ऑफ द पेशंट्स फक्त गोळ्या, औषधं, फिजिओथेरपी आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स ह्याच्यानी बरे होतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे मगाशी आपण म्हणालो तसं योग्य पोश्चर ठेवणे, तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर नियंत्रणाखाली ठेवणे, झोपताना काही पर्टिक्युलर पोझिशनमध्ये झोपणे, बारीक उशी वापरणे, वजनं खूप हेवी झटक्याने न उचलणे, प्रवास कमी ठेवणे, अशा गोष्टी ह्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येतात. औषधांची गरज तेव्हाच पडते ज्यावेळेला दुखणं फक्त ह्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी बरं होण्याच्या पलीकडे असतं. औषधांमध्ये पेन किलर्स किंवा मसल रिलॅक्संट्स दिले जातात ज्याच्याने तो स्पॅझम कमी होतो, दुखणं कमी होतं. आणि फिजिओथेरपी. सो फिजिओथेरपीचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि फिजिओथेरपीचे रिझल्ट्स दिसायला आपल्याला किमान 2 आठवडे तरी लागतात. फिजिओथेरपीमध्ये प्रामुख्याने एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये काही मानेचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणतो आम्ही ते, किंवा पॉश्चरल एक्सरसाइजेस ते असतात आणि शिवाय थोड्या काही अशा उपचार पद्धती असतात ज्याच्यामध्ये मानेला शेक दिले जातात. इंटरफेरेन्शियल लाईट थेरपी म्हणा किंवा लोकल अल्ट्रासॉनिक म्हणा, अशा शेकांमुळे आणि व्यायामामुळे डेफिनेटली फायदा होतो आणि त्याच्याकडे पेशंटनी दुर्लक्ष न करणं हे फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा मानेचे पट्टे, सर्व्हायकल कॉलर वापरण्याची लोकांना सवय असते, ते कधी वापरावे आणि कोणी वापरावे आणि ते त्याचा यूज किती करावा?
आता आत्तापर्यंत झालेल्या आपल्या डिस्कशनमध्ये एक महत्त्वाचा विषय आपण विसरलो, तो म्हणजे ट्रॉमॅटिक नेक पेन. ओके. बरेचदा पेशंट्सना ॲक्सिडेंट्स होतात, मानेला इजा होते आणि त्यावेळेला मग मणक्यांना जर बारीकसा फ्रॅक्चर असेल किंवा त्या मणक्यांच्या फ्रॅक्चरमुळे कुठेतरी त्या नसांवरती दाब येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर अशा वेळेला पट्टा डेफिनेटली वापरावा लागतो. पट्ट्यामुळे होतं काय की मानेची मूव्हमेंट आपण रेस्ट्रिक्ट करतो. मानेची मूव्हमेंट रेस्ट्रिक्ट झाल्यामुळे त्या झालेल्या इजेला भरून यायला मदत होते. त्यामुळे मानेचा पट्टा हा अदरवाईज मोस्टली ट्रॉमॅटिक किंवा कधी कधी खूप जर नसांवरती दाब येत असेल, मूव्हमेंट केल्याने तो दाब वाढत असेल तरच केला जातो. मानेचा पट्टा आम्ही आजकाल फारसा रेकमेंड करत नाही, एस्पेशली यंग पॉप्युलेशनला त्याची फारशी गरज नसते. व्हेनेवर देर इज अ पॉसिबिलिटी की पुढे जाऊन हा त्रास वाढू शकतो त्यावेळेला काही दिवसांकरता मानेचा पट्टा दिला जातो. अदरवाईज वी मेनली डिपेंड ऑन फिजिओथेरपी आणि कधी कधी मेडिसिन्स. सर, तुम्ही सगळी आत्ता कारणं पण सांगितली आणि काय करावं काय नाही करावं ते पण सांगितलं. फिजिओथेरपी झाले, पेन किलर झाले, पट्टा वापरला, पण सगळं करून सुद्धा जर कधी कधी हा त्रास कमी झाला नाही तर मग सर्जरी हा एकमेव ऑप्शन आपल्याकडे उरतो. पण सर्जरी कधी करायला लागते पेशंटची? बरं, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते प्रत्येक मानदुखीला सर्जरी लागतेच असं नाही. बरेचदा मानदुखी आपण आत्तापर्यंत बोललो त्याप्रमाणे काही व्यायाम किंवा फिजिओथेरपी ह्याच्यानीच बरी होते. जेव्हा तुम्ही म्हणालात तसं जर ह्याला फारसा रिस्पॉन्स येत नसेल तर मात्र मग आम्ही MRI करून, जर का मी मगाशी नमूद केलं तसं नसांवरती दाब दिसतोय, मणक्यांच्या झिजेमुळे असेल किंवा मणक्याला झालेल्या इजेमुळे असेल किंवा आपण मगाशी म्हणाल तसं टेक्सनेक सिंड्रोमचा खूप जास्त प्रमाणात तो आजार वाढलेला असेल आणि नसांवरती दाब असेल तर मग डिकम्प्रेशन सर्जरी करावी लागते. ओके. जी नस दबली आहे त्याला मोकळं करावं लागतं. स्लिप डिस्क हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे जो मगाशी अगेन आपण म्हणालो तसं वजनं उचलल्यामुळे होतो किंवा चुकीच्या झटक्याने मानेवरती स्ट्रेन आल्यामुळे होतो. स्लिप डिस्क असेल, स्लिप डिस्क म्हणजे काय? सो बेसिकली मानेचे जे मणके असतात प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये एक गादी असते. त्याला काही लोक चकती, काही लोक गादी असं म्हणतात आणि ही बेसिकली त्या शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करत असते. मणक्यांची एकमेकांवर आदळआपट होऊ नये म्हणून ती देवानी केलेला तिथे ती सोय आहे. आता ही चकती बरेचदा 2 मणक्यांमधनं सटकते. मी माझ्या पेशंटना उदाहरण देताना नेहमी सांगतो, विचार करा एखादं क्रीमचं बिस्किट तुम्ही हातामध्ये धरलंय आणि ते जोराने दाबलं तर जसं क्रीम बाहेर येईल तसं जर मणके एकमेकांवर काही कारणामुळे दबले, मग ते वयोमानानुसार असेल किंवा तुमच्या ह्या पोश्चरल चेंजेसमुळे असेल तर ती डिस्क स्लिप होते. आणि ती स्लिप झाली की त्याच्या मागे असणाऱ्या त्या मज्जारज्जूवरती किंवा त्याच्यापासून निघणाऱ्या नसांवरती ती दाब द्यायला लागते. अशा वेळेला तो दाब जर खूप जास्त असेल तर मग सर्जरीची गरज पडू शकते. सर्जरीच्या आधी आम्ही काही इंजेक्शन्सनी तो दाब कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्याला रूट ब्लॉक इंजेक्शन्स म्हणतात. पण ती इंजेक्शन्स दरवेळेला कामी येतीलच असं नाही. काही पेशंट्सना त्याचा फायदा होतो, त्याच्यावरनं त्या नसांवरचा दाब कमी झाल्यामुळे हातामधली दुखणी कमी होतात आणि मग आपण फिजिओथेरपीने पेशंटला बरं करू शकतो. पण रूट ब्लॉक इंजेक्शननाही रिस्पॉन्स येत नाही आहे म्हटल्यावरती डिकम्प्रेशन सर्जरी गरजेची पडते. अजून एक सर्जरीचं कारण असतं ट्रॉमॅटिक मणक्यांना फ्रॅक्चर्स असतील ज्याच्यामुळे अगेन मज्जारज्जू किंवा नसा दबतायत तर देखील आपल्याला सर्जरी करून तो दाब मोकळा करून तिथे कधी कधी स्क्रू आणि पट्टीनी ते फ्रॅक्चर फिक्स करण्याची देखील गरज पडू शकते. अच्छा, वेळीच उपाय तुम्ही केलेले बरे. 100% सर्जरीची पाळी यूज नाही कोणावर. 100%. आणि मी म्हणालो तसं खूप कमी वेळेला सर्जरीची गरज पडते. पेशंट जर व्हिजिलंट असतील, त्यांनी आपल्या मानदुखीकडे दुर्लक्ष न करता योग्य सल्ला डॉक्टरांचा घेतला तर 90% केसेसमध्ये मी म्हणेन की पेशंटला आपल्याला विना शस्त्रक्रिया बरं करणं शक्य असतं. ओके आहे. सर, अशा काही फ्यू टिप्स तुम्ही सांगा प्रेक्षकांना की ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांना होऊ नये आणि ज्यांनी आहे त्यांनी काय काळजी घ्यावी? मानेचा व्यायाम म्हणजे तुम्हाला त्या स्नायूंना चालना देणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यवस्थित योग्यरीते एखाद्या फिजिओथेरपिस्टच्या गायडन्सखाली मानेचे व्यायाम शिकून घ्यावे. जरी दुखणं नसेल तरीसुद्धा मानेची योग्य व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. स्नायू बळकट झाले की ते पटकन स्पॅझममध्ये जात नाहीत. ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपण मगाशी नमूद केलं तसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. तुम्ही तुमच्या मानेचं पोश्चर व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. लॅपटॉपचा, मोबाईलचा वापर करताना किंवा TV पाहत आपण ज्या वेळेला बसलेलो असतो किंवा झोपून TV पाहत असतो त्यावेळेला मानेकडे खूप लक्ष कटाक्षाने देणं गरजेचं आहे. ते जर केलं, व्यायाम ठेवलेत आणि कुठलीही वस्तू झटक्याने उचलली नाहीत, मानेला स्ट्रेन येऊन दिला नाहीत तर मानदुखी होण्याचं काही कारण मला दिसत नाही.
तर मंडळी, ताठ मानेने जगणं तितकं अवघड नाही आहे. फक्त तुमचे जरा प्रयत्न कमी पडणार आहेत आणि ते पडू देऊ नका. कारण की मानदुखी ही सुरुवातीला जरी कमी प्रमाणात असली तरी ती कधी वाढेल आणि आपल्याला शस्त्रक्रियेपर्यंत ती जाऊ द्यायची नाही आहे. त्यामुळं सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य व्यायाम, योग्य जीवनशैली, योग्य बसायचं आणि झोपताना पोश्चर, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर प्रेक्षको हो, आपण पुढच्या भागात जशी मानदुखीबद्दल आता चर्चा केली, तर कंबरदुखीवर आपण चर्चा करणार आहोत. तर आपला पुढचा भाग बघायला विसरू नका. पाहत राहा आरोग्याचा राजमार्ग आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही Thank you खूप very much. छान प्रकाश पाडलाय आमच्या या थँक्यू व्हेरी मच. ऑर्थो स्पेशल सिरीजमध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.